अलंकापुरी म्हणजे आळंदी, सिद्धेश्वरांचं गाव. याच सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर मोठा अश्वस्थ उभा आहे. त्यालाच आपण सुवर्ण पिंपळ म्हणतो. सुवर्ण पिंपळ म्हणजेच सोन्याचा पिंपळ. या सुवर्ण पिंपळाला कृपेची पालवी फुटावी आणि माझा पती परत यावा म्हणून सुवर्ण पिंपळाला 1.25 प्रदक्षिणा घालण्याचा निश्चय आईसाहेब रुक्मिणी मातेने केला. मग दररोज उठावं, इंद्रायणीचे स्नान करावं आणि फेऱ्या सुरुवात कराव्यात. उपवास करावा, व्रत करावे, वैकल्य यामुळे सर्व शरीर निर्मळ आणि पवित्र झाले होते. हळूहळू दिवस सरू लागले. तपाचरण अधिक गहन झाले. सात्विकता झळाळू लागली. मनाचं पावित्र्य प्रगाढ झालं आणि एके दिवशी रुक्मिणी सकाळी सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत असता त्यांनी एका महापुरुषाला पाहिलं आणि प्रदक्षिणा घालून होताच त्याने आनंदाने त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. हे ऐकून रुक्मिणी खिन्न होऊन हसल्या. पोरी, आमचा आशीर्वाद वाया जात नाही. आमचं रामानंद स्वामी नाव आहे. स्वामी, तुम्ही दिलेला आशीर्वाद या जन्मात तरी खरा होईल असे वाटत नाही. असं का म्हणतेस बाळ? तुझा पती त्यांनी संन्यास घेतलाय हो. काय? होय. आणि घडलेला सर्व प्रकार रुक्मिणीने रामानंद स्वामींना कथन केला. आपण व्यर्थ चिंता करू नये. या संन्यासाचा आशीर्वाद वाया जाणार नाही. या घरात गोकुळ नांदेल, आनंदी आनंद होईल, सुखशांती लागेल. येतो आम्ही म्हणून रामानंद स्वामी निघून गेले. रामानंद स्वामी त्यांच्या आश्रमात आले. श्री विठ्ठलपंतांना बोलावून घेतलं. चौकशी अंती श्री विठ्ठलपंत हे रुक्मिणीचे पती आहेत हे सिद्ध झाले आणि रामानंद स्वामींनी आदेश दिला, जा तुम्ही संसार आश्रम स्वीकारा. पण समाज, धर्म, हे बघा, धर्म हा मानवाने मानवाच्या विकासासाठीच बनवला आहे आणि समाज, माफी मागा समाजाची, प्रायश्चित घ्या, पण आनंदाने तुम्ही संसार करा. गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून श्री विठ्ठलपंत संन्यासाश्रमाकडून पुन्हा संसाराश्रमाकडे वळले. श्री विठ्ठलपंत काशीवरून निघाले. तब्बल 12 वर्षांनी अंतर्दहाचं ऋतुचक्र थांबण्याची चिन्ह रुक्मिणींना दिसू लागली होती. राहून राहून त्यांना रामानंद स्वामीचं बोलणं आठवत होते. आपण व्यर्थ चिंता करू नये. ह्या घरात गोकुळ नांदेल, आनंदी आनंद होईल, सुखशांती लाभेल. आणि त्याच दिवसापासून सुरू झालं होतं रुक्मिणीची वाट पाहणे. रुक्मिणीच्या आनंदाचा मोहर मनात दाटत होता. ब्रह्मकमळाची एक एक पाकळी उमलताना जणू संसार सांगत होती, बाळा, आता तुझा विरह लवकरच संपणार आहे. एवढेच नाही तर तुझा पती श्री विठ्ठलपंत काशीवरून निघालेही असतील. रुक्मिणी देवाची प्रार्थना करत होत्या, हे ईश्वरा दया कर, माझे सौभाग्य परत येऊ दे. सुवर्ण पिंपळाचे 1.25 प्रदक्षिणा व्रत पूर्ण झाले होते. हरिपंतांनी यथासांग पूजा सांगितली. सुवर्ण पिंपळाला हात जोडले आणि रुक्मिणी म्हणाल्या, माझा पती जन्मोजन्मीच्या सुखासाठी परत येऊ दे. आणि आनंदाने घरी परत आल्या. तुळशीला प्रार्थना केली आणि एवढ्यात आश्चर्य काय, एकदम आवाज आला, रुक्मिणी. ही हाक अत्यंत आपुलकीची वाटली म्हणून दाराकडे वळून पाहिले तर अंगणात एक दिव्य तरुण उभा होता. रुक्मिणी, मला ओळखलं नाही? मी तुझा पती विठ्ठलपंत. रुक्मिणीची छाती भरून आली. त्या उच्च कोटीच्या आनंदाने काय म्हणजे वर्णन करावे, किती वर्णन करावे, करता येत नाही. कारण अंतःकरण भरून आले. खूप
खूप आनंद वाटला. सुखाचा महासागरच रुक्मिणीच्या आयुष्यात आला होता. हर्ष उल्हास आवरेना, आनंद अश्रूने डोळे गच्च भरले आणि म्हणाल्या, स्वामी कुठे होता एवढे दिवस? का सोडून गेलात आम्हाला? श्री विठ्ठल पंत अस्वस्थ झाले. सुवर्ण पिंपळाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा घालून रुक्मिणीने सौभाग्य मिळवले होते. पण संन्यास आश्रमातून श्री विठ्ठलपंत परत संसारी आले होते ही बातमी लपून राहिली नाही. गावभर चर्चा सुरू झाली. हळूहळू आळंदीतलं वातावरण तापू लागले. ज्या सिद्धोपंताकडे एक आदर्श पंडित म्हणून कालपर्यंत पाहिले जात होते, तोच वाडा आज आळंदीतील सवर्णाच्या नजरेतून उतरला होता. आणि याला कारण होते श्री विठ्ठलपंतांचे आगमन. रुक्मिणीलाही समाजाला तोंड द्यावे लागत होते. विठ्ठलपंतांना लोक तुसडेपणाने बोलत होते. समाजाचा त्रास असह्य होत होता. अनंत वेदना सहन कराव्या लागत होत्या. हा लढा असामान्य नव्हता. पण उद्या ह्याच वेदनेतून ज्ञान जन्माला येणार असेल तर आम्ही तेही दुःख सोसू. कोठे उजाडेल तेथे उजाडू दे, असे विठ्ठलपंताने ठामपणे निश्चय केला. एका रात्री ब्राह्मण सभा भरली. ब्राह्मण श्रेष्ठीने आपापली स्थाने ग्रहण केली. पाप पुण्याची चर्चा सुरू झाली. एवढ्यात सिद्धोपंताने विठ्ठलपंत सासरे जावाई यांचं आगमन झालं. त्यांनी कुलपतींना व श्रेष्ठींना प्रणिपात घातला आणि सभा सर्व शांत झाली. कुलपती क्षणार्धात ब्राह्मसभेत शांतता पसरल्यानंतर सिद्धोपंताने व विठ्ठलपंताने कुलपतींना व श्रेष्ठींना प्रणिपात घातला. तेव्हा कुलपतींनी आसनावरून पुढे सरकत झुकत म्हटलं, बोला सिद्धोपंत, तुमचे काय म्हणणे आहे? तेव्हा सिद्धोपंताने श्री विठ्ठलपंताची बाजू मांडत म्हटलं, श्रेष्ठी, हे आमचे जावाई बापू श्री विठ्ठलपंत आहेत. आम्ही संन्यासाश्रम सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला आहे. श्री विठ्ठलपंतावर सर्व धार्मिक संस्कार करून घरात घेतले आहे. तेव्हा समाजाने आनंदाने स्वीकारावे अशी आमची मनापासून विनंती आहे. त्यांना पावन करून घ्यावं. तसे विठोबासाठी उठले. उपरणे खांद्यावर टाकत रागाने म्हणाले, सिद्धवंत, जावयावर संस्कार करून घरात घेतले म्हणजे नेमके काय केले? संन्यासावर संस्कार करून घरात घेतले म्हणजे नेमके काय केले हो? संन्यासाला संस्कार करून घरात घ्यावे असे कोणत्या शास्त्रात धर्मग्रंथात लिहिले आहे ते तरी सांगा, दाखवा आम्हाला. सिद्धोपंत, तुमच्या जावयाच्या या पापकर्मामुळे सगळे आळंदीतले लोक ब्राह्म विद्यापीठाकडे दूषित नजरेने पाहू लागलेले आहेत. याची कल्पना आहे का तुम्हाला? त्यावर महादेव भट बोलले, अहो विसोबा पंत, धर्मपीठाचा वेळ उगीच वाया घालवू नका. आणि मग विसोबा पंत करड्या स्वरात म्हणाले, यावर एकच निर्णय, ही घाण आळंदीत नको. या उपायाने वातावरण खिन्न झाले. सगळेजण विठ्ठलपंताकडे पाहू लागले. सिद्धोपंताचे डोळे भरून आले. त्यांनी कुलपतींना हात जोडले, क्षमा याचना केली. माझे जावई शूद्र नाहीत, पवित्र आहेत हो. पैठणच्या ज्ञानपीठाकडून विद्या संपन्न केली आहे. 12 वर्ष त्यांनी तपाचरण केलेलं आहे, ज्ञान संपादन केलेलं आहे. ते असामान्य पुरुष आहेत आणि तुम्ही त्यांना अशा पद्धतीची शिक्षा देऊ नका, दया करावी. तसे विसोबासाठी पुन्हा म्हणाले, अरे वा सिद्धोपंत, जावयाचा भलताच पुळका येतोय की. म्हटलं, गाईचं शेण सुद्धा पवित्र असते, जेवणात नाहीत वापरत. कुलपतींनी निर्णय दिला, सिद्धोपंत, तुमच्या जावयांनी धर्माच्या विरुद्ध आचरण केले आहे. तेव्हा तुम्ही त्यांना गावाच्या बाहेर पत्नीसह जायला सांगा. हे धर्मपीठ श्री विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीला वाडीत टाकण्याचे आदेश देत आहे. तेव्हा कोणीही ब्राह्मण सभेची
या दोघांशी कसलेही व्यवहार करायचे नाहीत अशी सक्त ताकीद आहे. हा आळंदीच्या धर्मपीठाचा आदेश आहे.